नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की रात्रीच्या भयान शांततेत जेव्हा रस्त्यावर एकही जीव दिसत नाही तेव्हा तुमच्या आजूबाजूला असं काहीतरी घडलंय जे तुमच्या डोळ्यांना दिसत नाही, पण याची जाणीव ती मात्र तुम्हाला नक्की होते. आजची कथा एका अशाच रात्रीची आहे, एका अशा प्रवासाची आहे जिथे नियती आणि मृत्यू यांची भेट झाली होती. ही गोष्ट दापोलीत घडली आहे. एका सामान्य रिक्षा चालकासोबत रात्रीचा तो काळोख, त्या रस्त्यांची भयान शांतता आणि एकाकीपणा, या सगळ्यांमध्ये तो एकटा होता आणि त्याने जे काही अनुभवलं ते आजही त्याला शांत झोपू देत नाही. ही कथा ऐकल्यानंतर तुमचा रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करण्याचा विचार बदलेल. आजची कहाणी एका सामान्य माणसाच्या असामान्य अनुभवाची आहे, जी आजही अनेकांना विचार करायला लावते. मित्रांनो, आजची भयान कहाणी पुढे सुरू ठेवण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती. तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजची भयान कहाणी. आजच्या कथेचा मुख्य पात्र आहे मंदार. दापोली शहराच्या जवळ असलेल्या निगडे नावाच्या एका छोट्याशा वाडीत तो राहतो. त्याचा व्यवसाय रिक्षा चालवण्याचा. रोज सकाळी तो रिक्षा घेऊन दापोली बसस्टँडजवळच्या रिक्षा स्टॉपवर उभा राहायचा. दापोली हे तसं एक लहान शहर आहे, पण निसर्ग सौंदर्यानं भरलेलं, त्यामुळे इथे पर्यटकांची वर्दळ जास्त असते. पण त्या दिवशीचा दिवस मंदारसाठी खूपच शांत होता. सकाळपासून त्याला अपेक्षित कमाई झाली नव्हती. 1-2 लहानसहान भाड्यांवर त्याचा दिवस निघाला होता. संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी रिक्षा स्टँडवर जास्त प्रवासी आले नाही. इतर लहान शहराप्रमाणेच दापोलीतही 11 वाजल्यानंतर रस्ते शांत होतात. प्रवाशांची वाट पाहून पाहून मंदार थकून गेला. त्याला वाटलं आता घरी जावं. नशिबात जे असेल ते मिळाले. रिक्षा सुरू केली आणि तो त्याच्या घराच्या दिशेने निघाला. रस्ता तसा निर्मनुष्यच होता. रस्त्यावरची शांतता इतकी होती की त्याच्या रिक्षाच्या इंजिनचा आवाजही कर्कश वाटत होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं आणि मध्येच दिसणारे विजेच्या खांबांचे पिवळसर दिवे, याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हतं. हवेत एक गारवा होता जो थकून गेलेल्या मंदारला अधिकच सुन्न करत होता. त्याची रिक्षा आता बसस्टँडपासून साधारण 2-4 किलोमीटर पुढे आली असेल. अचानक त्याला रस्त्याच्या कडेला काहीतरी हालचाल जाणवली. त्याने रिक्षाची लाईट हायबीमवर लावली. त्याला दिसल्या 3 मुली. त्या तिघी तिथे रिक्षा थांबवण्याचा इशारा करत उभ्या होत्या. मंदारला एक क्षणभर वाटलं, इतक्या रात्री शांत ठिकाणी या मुली काय करत आहेत? त्याला एकदम आश्चर्य वाटलं. मनात विचार आला की घरी जावं, पण दिवसभर झालेल्या तोट्याची आठवण झाली आणि त्याला वाटलं की चला, काही पैसे तरी मिळतील. त्याने रिक्षा थांबवली. तुम्हीच सांगा, त्या भयान रस्त्यावर रात्रीच्या त्या शांततेत त्या 3 मुली काय करत असतील? मंदारने रिक्षा थांबवली, पण त्या तिघी लगेच काही बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त शांतपणे मागच्या सीटवर जागा घेतली. त्या तिघी रिक्षात बसल्यावर एक भयान शांतता पसरली. मंदारने आरशातून मागे पाहिलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला स्पष्ट दिसत नव्हते. रिक्षाच्या फिकट पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात त्यांचे चेहरे काहीसे अस्पष्ट दिसत होते. मॅडम, कुठे जायचंय? त्याने विचारलं. थोड्या वेळाने मागून एक बारीक आवाज आला. हॉस्पिटल, आम्हाला लवकर हॉस्पिटलमध्ये जायचंय. मंदारने पुन्हा मागे वळून पाहिलं. मधली मुलगी घाबरून विवळत होती. तिचा चेहरा पूर्णपणे फिका पडला होता. तिच्या कपाळावर घामाचे मोठे मोठे थेंब जमा झाले होते आणि तिचे केसही ओले झाले होते. तिच्या दोन्ही बाजूला बसलेल्या मुलींनी तिला घट्ट पकडून ठेवलं होतं. जणू काही ती त्यांच्या हातून निसटून जाईल अशी त्यांना भीती वाटत होती. त्या मुलींच्या डोळ्यात एक प्रकारची भीती होती, जी फक्त आजारी असलेल्या मुलीबद्दल नव्हती, तर काहीतरी वेगळीच होती. त्यांच्यापैकी एक मुलगी म्हणाली, दादा प्लीज रिक्षा लवकर घ्या. मंदारच्या मनात एक क्षण विचार आला, आता परत शहराच्या दिशेने जायचं का? घरी जाण्याची वेळ झाली आहे. पण त्या मुलींची केविलवाणी अवस्था पाहून त्यांचं मन त्यांना त्या अवस्थेत एकटे सोडून
घरी जाण्यास तयार झालं नाही. माणुसकीच्या नात्याने त्याने रिक्षा फिरवली आणि पुन्हा शहराच्या दिशेने निघाला. त्याच्या रिक्षाचा वेग वाढवला. त्या रात्रीच्या भयान रस्त्यावरून त्याची रिक्षा एखाद्या भूताच्या वेगाने धावत होती. रिक्षाच्या इंजिनचा आवाज आणि त्यातून त्या मुलीच्या कन्याचा आवाज, या दोन्ही आवाजांशिवाय दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं. जसा जसा तो हॉस्पिटलजवळ येऊ लागला तशी तशी त्याच्या मनात एक अनामिक भीती वाढत होती. त्याला काहीतरी वेगळं जाणवत होतं. हा गारवा फक्त हवेचा नाही, तर काहीतरी अदृश्य शक्तीचा आहे असं त्याला वाटत होतं. त्याच्या अंगावर काटा आला. तुम्हीच विचार करा, एका सामान्य माणसाला त्या क्षणी काय वाटलं असेल. त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा त्याला जे काही दिसलं त्याने त्याची धडधड आणखी वाढली. पण ते नेमकं काय होतं? मंदारने रिक्षा थेट सरकारी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबवली. रात्रीची वेळ असल्याने हॉस्पिटलमध्ये भयान शांतता होती. फक्त अधूनमधून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आणि वॉचमनच्या शेट्टीचा आवाज, एवढंच काय ते ऐकू येत होतं. मंदारने रिक्षाच्या आरशातून मागे पाहिलं तेव्हा मधली मुलगी वेदनेने तळमळत होती आणि तिचे डोळे पांढरे झाले होते. तिच्या दोन्ही बाजूला असलेल्या मुलींनी मंदारला लवकर स्ट्रेचर आणण्यास सांगितलं. मंदारला क्षणभरही विचार करायला वेळ नव्हता. तो लगेच रिक्षातून उतरला आणि हॉस्पिटलच्या मुख्य दारातून आत गेला. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळच एक स्ट्रेचर ठेवला होता. त्याने तो स्ट्रेचर बाहेर आणला. बाहेर आल्यावर त्याने इतर 2 मुलींच्या मदतीने त्या आजारी मुलीला स्ट्रेचरवर हलकेच ठेवलं. त्या दोघींनी मंदारला आत येण्यास सांगितलं आणि त्या त्याच्या मागे उभ्या राहिल्या. मंदार स्ट्रेचर ढकलत हॉस्पिटलच्या आत जाऊ लागला. त्याचे हात थंडगार झाले होते आणि त्याला शरीराच्या आतून एक कंप जाणवत होता. तो आत जाताना त्याला मागून एक महिला जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज एकाच वेळी किंकाळी आणि आक्रोश असा मिश्र आवाज होता. मंदारने घाबरून मागे वळून पाहिलं. त्याच्या रिक्षाच्या दिशेने काही लोक पळत येत होते आणि त्यांच्यामध्ये एक महिला जोरजोरात ओरडत होती. त्याने परत स्ट्रेचरकडे पाहिलं आणि पाहताच त्याच्या अंगाचा थरकाप झाला. काही क्षणापूर्वी ज्या मुलीला त्याने स्ट्रेचरवर ठेवलं होतं ती तिथे नव्हती. फक्त स्ट्रेचर रिकामा होता. त्याच्या मागे असलेल्या दोन्ही मुलीही गायब झाल्या होत्या. तोपर्यंत ओरडण्याचा आवाज ऐकून काही लोक आणि हॉस्पिटलमधले कर्मचारी त्याच्या ऑटोजवळ पोहोचले. तिथलं दृश्य पाहून सर्वांची प्रकृती आणखीनच बिघडली. मंदारच्या रिक्षाच्या मागच्या सीटवर 3 मुलींचे मृतदेह पडले होते. त्यांच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या आणि त्यांचे डोळे बाहेर आले होते. काही मिनिटांपूर्वी तो ज्या मुलींना घेऊन आला होता, ज्या जिवंत होत्या, त्या आता मृतदेह बनल्या होत्या. मंदारला काहीच कळत नव्हतं. त्याची पूर्ण शुद्ध हरपली होती. त्याचे हातपाय थरथर कापत होते. तिथल्या एका नर्सने त्याला पाहिलं आणि ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, हे काय आहे? तू हे काय केलंस? ती नर्स जी प्रवेशद्वाराजवळ बसली होती, तिला हे सर्व दिसत होतं. तिने पाहिलं की मंदार जेव्हा स्ट्रेचर घेऊन आत आला तेव्हा तो रिकामाच होता आणि त्याच्यासोबत कोणीच नव्हतं. तुम्हीच सांगा, मंदारने त्या रात्री भूतासोबत प्रवास केला होता का? आणि आता या सर्व प्रकारातून तो कसा बाहेर पडणार होता? मंदार पूर्णपणे हादरला होता. त्याला काय बोलावं हेच कळत नव्हतं. त्याची अवस्था पाहण्यासारखी नव्हती. हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आणि नर्स यांनी त्याला पकडून ठेवलं. तू या मृतदेहांना इथं कशाला आणलंय? तू कोणत्या शवग्रहातून हे चोरले आहेत? असे प्रश्न विचारून ते त्याच्यावर ओरडत होते. तो फक्त थरथर कापत होता. तो हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्याच्यासोबत कोणीच नव्हतं. त्याने स्ट्रेचर आत ढकलला तेव्हाही तो रिकामाच होता असं नर्सने सांगितलं. मंदारची कहाणी कोणालाही खरी वाटत नव्हती. त्याने लगेच पोलिसांना फोन केला. तेवढ्यात शवगृहात काम करणारा एक कर्मचारी धावत आला. त्याने पाहताच त्या 3 मुलींच्या मृतदेहांना ओळखलं. त्याचा चेहरा भीतीने फिकट पडला. अहो, ह्या मुली ह्या तर कालच वारल्या आहेत, तो ओरडला. त्याने सगळ्यांना सांगितलं की त्या 3 मुली एका कॉलेजच्या विद्यार्थिनी होत्या आणि रात्री त्यांचा भीषण अपघात झाला होता. त्यात त्या 3घींचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह तपासणीसाठी शवगृहात ठेवले होते आणि उद्या सकाळी त्यांचे शवविच्छेदन होणार होतं.
याने नक्कीच त्या मृतदेहांना चोरलं आहे. तो कर्मचारी सर्वांसमोर ओरडला. तोपर्यंत पोलीसही तिथे पोहोचले होते. त्यांनी तात्काळ मंदारला ताब्यात घेतलं आणि त्याला रिक्षासह पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसांनी सुरुवातीला मंदारवर मृतदेह चोरल्याचा गुन्हा दाखल करायचं ठरवलं, पण पुष्टी करण्यासाठी त्यांनी हॉस्पिटलमधील CCTV फुटेज तपासलं. फुटेजमध्ये त्यांना दिसलं की मंदार स्ट्रेचर घेऊन हॉस्पिटलमध्ये आला, पण त्याच्यासोबत कोणीच नव्हतं. स्ट्रेचरही रिकामाच होता. पोलिसांनी मंदारला आणखी खोलात जाऊन विचारलं. त्याने कुठेही कोणताही बदल न करता घडलेली पूर्ण कहाणी सांगितली. पोलिसांनी नंतर ज्या ठिकाणाहून मंदारने त्या मुलींना रिक्षात बसवलं होतं त्या जागेची पाहणी केली. त्यांना तिथे अपघाताचे आणि रक्ताचे डाग आढळले. तेव्हा पोलिसांना कळलं की मंदार खोटं बोलत नाहीये, पण हे सगळं कसं घडलं हे त्यांनाही कळत नव्हतं. त्यांच्याकडे मंदार विरुद्ध कोणताही पुरावा नव्हता. शेवटी त्याच्यावर कोणताही गुन्हा न नोंदवता पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पोलिसांनी जरी मंदारला सोडून दिलं असलं तरी त्याच्या मनावर या घटनेचा परिणाम झाला होता. एका रात्रीत त्याच्यासोबत असं काही घडलं होतं जे त्याच्या पूर्ण आयुष्याला बदलून टाकणार होतं. पण त्या 3 आत्म्याने मंदारलाच का निवडलं असेल? मंदारच्या आयुष्यातील ती रात्र आजही त्याला शांत झोपू देत नाही. पोलिसांनी जरी त्याला सोडून दिलं असलं तरी त्याच्या मना आणि डोळ्यासमोरून ते दृश्य काही केले जात नाही. तो आज रात्रीच्या वेळी रिक्षा घेऊन बाहेर पडायला घाबरतो. एका सामान्य ऑटोचालकासोबत घडलेली ही घटना, जिथे जिवंत आणि मृत यांच्यातील रेषा धूसर झाली होती. काही गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी त्यांचा अनुभव घेतला की सत्य स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. ज्यांच्या आत्म्यांना अकाली मृत्यूमुळे शांती मिळाली नाही त्या आत्म्यांनी मंदारच्या ऑटोचा आधार घेतला होता. मित्रांनो, आजच्या कथेचा शेवट जरी चांगला झाला असला तरी मंदार आजही रात्रीच्या वेळी प्रवाशांना मदत करायला घाबरतो. एका सामान्य रिक्षा चालकाच्या आयुष्यात आलेला हा असा प्रसंग जो त्याच्यासोबतच आपल्यालाही त्या अदृश्य जगाच्या दारात घेऊन जातो. कधीकधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्ती पलीकडच्या असतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं, पण त्या खऱ्या असतात. तुम्ही अशा भयान गोष्टींवर विश्वास ठेवता का? किंवा तुमच्यासोबत अशाच काही थरारक घटना घडल्या आहेत का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी भयान कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या कमेंट, लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात. पहिले म्हणजे आशा मनोहर नांगरे व सतीश नांगरे, वाळकी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. विशाल पारवे, ब्राह्मणवाडी खेड, तळेगाव, दाभाडे. राजेश मोरे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रज्वल धाईंजे, माळशिरस, जिल्हा सोलापूर. योगेश पानगे, अहिल्यानगर. अरुण सोनवणे, सातपूर, शिवाजी महाराज नगर, नाशिक. संगीता ढोले, शिरपूर, जिल्हा धुळे. प्रदीप म्हाडसे, गाव म्हाडस, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद, राज्य तेलंगणा. निकिता अक्षय ताकतोडे, रिसोड, जिल्हा वाशिम. प्रदीप जाधव, आरे कॉलनी, गोरेगाव, मुंबई. अनिरुद्ध रामभाऊ कासारे, मुक्काम पोस्ट घाटनांदूर, तालुका आंबेजोगाई, जिल्हा बीड. राजश्री मिसाळ, अकलूज, जिल्हा सोलापूर. दीपक दळवी, वडगाव, कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर. पंडित गायकवाड, आंबे, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. हर्षदा देवरुकर व पवन देवरुकर, खडवली. देवेंद्र कलाल, हतेड खुर्द, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. आशा टोके, भरूच, राज्य गुजरात. कविता चव्हाण, बोरिवली, मुंबई. सुनील चौंदीकर, छत्रपती संभाजीनगर. बाळू गुंजाळ व धोंडीबा गुंजाळ, आजरा, जिल्हा कोल्हापूर.
अनिता पाटील, छत्रपती संभाजीनगर. सुलोचना पाटील, काटेमानिवली, कल्याण, मुंबई. उत्तम खांडेकर, भिवघाट, जिल्हा सांगली. भारत नेतारे, मेहुणबारे, तालुका चाळीसगाव, जिल्हा चेळगाव. शीला लोंढे, दापोली, जिल्हा रत्नागिरी. राज पैसाने, सुरत राज्य, गुजरात. सुमित कांबळे, सांगली. हरेश नारदिया, चेंबूर, मुंबई. जयंत गायकवाड, कदमवाडी, जिल्हा कोल्हापूर. मीना जोशी, चेळगाव. संतोष डाके, मुंबई. याकूब सुरमे, मुंब्रा, जिल्हा ठाणे. गोपाळ राजपूत, धुळे. कुंडली गुंजकर, परतूर, जिल्हा जालना. विजयकुमार देशमुख, सातारा. पूनम पाटील, नंदुरबार. राहुल कुरणे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. सौ सुनीता पाटील, सांगवी, जिल्हा पुणे. आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. पहिले म्हणजे कृष्णा साळवे, सदाशिव जगताप, सोनू लष्कर आणि शेवटी हुसेन शेख. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. लवकरच भेटूया पुढच्या भयान कथेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.